जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेला आहे. ती अपडेट अशी आहे की AVNL भरती 2026. कोणती? AVNL भरती 2026. आता भरपूर मुलांच्या मनात प्रश्न पडला असेल की हे AVNL हे काय आहे. तर मी तुम्हाला हे भरतीची सविस्तर माहिती सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीविषयी संपूर्ण माहिती समजेल. तर या ठिकाणी पहा, AVNL भरती म्हणजे ए म्हणजे आर्मर्ड, व्ही म्हणजे व्हेकल्स, एन म्हणजे निगम आणि एल म्हणजे लिमिटेड. आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड हे असे या भरतीचं नाव आहे मित्रांनो. आता ही भरती आर्मीमध्ये सुटलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आर्मरमध्ये खरोखर त्या ठिकाणी काम करायचं आहे, त्यांचा ITI वगैरे झालेला आहे, त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा. या भरतीमध्ये पहा मित्रांनो, जवळजवळ पदाची संख्या किती आहे या भरतीमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, त्याचप्रमाणे भरतीचा विभाग म्हणजे भरती कोणत्या विभागामध्ये होणार आहे, त्याचप्रमाणे तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला नोकरी कोणत्या ठिकाणी भेटणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पदाचे नाव, या भरतीमध्ये टोटल किती जागा आहे आणि किती पद भरायचे आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी AVN मध्ये भरती झाले तर त्यांना मासिक पगार किती भेटणार आहे, तुम्हाला पगार महिन्याचा पगार किती भेटणार आहे हे मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे भरतीसाठी प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, तुम्हाला या पदानुसार शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याचप्रमाणे भरतीसाठी वय मर्यादा किती लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना AVN या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी वय मर्यादा किती लागणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार तुम्हाला या भरतीमध्ये वय मर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज पद्धत, आता हा जो फॉर्म सुटलेला आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे भरतीची निवड कशी होणार तुमची, जे विद्यार्थी संपूर्ण ट्रेडमध्ये पास होणार आणि तुमची निवड कशी होणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना PDF जरा वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही PDF जरा वाचून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत असेल त्याच विद्यार्थ्यांनी घरी प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नसेल त्यांनी कृपया जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरावा. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या प्रकारे संधी आहे AVN मध्ये भरतीमध्ये. तर आर्मीची भरती आहे, आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड, म्हणजे जे आर्मीचे हे असतात मेकॅनिक वर्कशॉप वगैरे असतात आर्मीच्या, त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो. तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे यामध्ये कोणकोणते ट्रेड चालणार आहे या भरतीसाठी, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीविषयी संपूर्ण माहिती समजेल. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन का बरं दाबायचं आहे, जे येणाऱ्या नवीन भरतीचे अपडेट आहे त्याचे मी व्हिडिओ टाकत जाईन
तर टाकल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपले स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेले आहे. तर या ठिकाणी काय आहे, AVNL भरती 2026 म्हणजे आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेडमध्ये टोटल 1213 जागांसाठी पदांची भरती निघालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला पगार पहा 1,20,000 पर्यंत यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीन शेअर करून सांगत आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर या ठिकाणी पहा, AVNL भरती 2026 नोटिफिकेशन. यामध्ये पहा, तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड मध्ये 1213 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड ही कंपनी आहे. ही सरकारी जागा या ठिकाणी निघालेली आहे. जागा किती आहे, 1213 जागा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 पर्यंत आहे. तर या ठिकाणी 25 जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, हा भरतीचा विभाग कोणता आहे, तर आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड मध्ये होत आहे, म्हणजे भरतीचा विभाग आहे. भरतीची श्रेणी काय आहे, AVNL भरती 2026 ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे. कोणती आहे, केंद्र श्रेणी होणार आहे. तर नोकरीचे ठिकाण पहा, नियुक्त उमेदवारांना पूर्ण भारतमध्ये कुठेही नोकरी मिळू शकते. या ठिकाणी पहा, AVNL भरती 2026 वॅकन्सी डिटेल्स. तर पदाचे नाव, या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे. पदाची सविस्तर माहिती PDF जर्नलमध्ये दिलेली आहे, त्यामुळे PDF जर्नल पाहिजे आहे. तर PDF जर्नलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर्नल वाचून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. या ठिकाणी पहा, पद क्रमांक आणि पदाचे नाव आणि पदाची संख्या. तर पद क्रमांक 1 पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर टेक्निशियन यामध्ये किती जागा आहे, 1005 जागा आहे. त्यानंतर दुसरं पद पहा, ज्युनियर मॅनेजर, यामध्ये 165 जागा आहे. त्यानंतर तिसरं पद पहा, असिस्टंट मॅनेजर, यामध्ये 4 जागा आहे. त्यानंतर चौथं पद पहा, डेप्युटी मॅनेजर, यामध्ये 33 जागा आहे. त्यानंतर 5वं पद पहा, कन्सल्टंट, यामध्ये 1 जागा आहे. त्यानंतर 6वं पद ॲडिशनल जनरल मॅनेजर, यामध्ये 2 जागा आहे. 7वं पद डेप्युटी जनरल मॅनेजर, यामध्ये 1 जागा आहे. तर सिनियर मॅनेजर यामध्ये पहा 2 जागा आहे. तो टोटल जागा किती आहे, 1213 जागा आहे. तर एकूण जागा 1213 आहे. यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहे, या ठिकाणी पहा, 21,000 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला मासिक वेतन यामध्ये मिळणार आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, या ठिकाणी पहा. आवश्यक शैक्षणिक पात्रता, या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. या ठिकाणी पहा, पद क्रमांक 1 साठी NTC NSC इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल फिटर जनरल, फोर्जर अँड हीट ट्रीटर. त्यानंतर फाउंड्रीमन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मशीन टूल मेंटेनन्स. त्यानंतर या ठिकाणी पहा, OMHE ॲट रो मटेरियल हँडलिंग प्लांट, पेंटर जनरल, क्वालिटी
ॲश्युरन्स असिस्टंट रिगर वेल्डर. तर या ठिकाणी पद क्रमांक 1 साठी या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. त्यानंतर पद क्रमांक 2 साठी पहा BE BTech मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, कॉम्प्युटर सायन्स, IT, सॉफ्टवेअर इंजिनियर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मेकॅनिक लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा वाणिज्य अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदवीसह हिंदी अनुवाद विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा हिंदी अनुवाद विषयातील MA या ठिकाणी तुम्हाला असं क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. पद क्रमांक 3 साठी पहा BE BTech सिव्हिल किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA वित्त फायनान्स किंवा वित्त आणि लेखा फायनान्स अकाउंट्स विषयातील 2 वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSIचे असोसिएट फेलो सदस्यत्व असलेले कंपनी सेक्रेटरी हे अर्हताप्राप्त पद धारण केलेले असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पद क्रमांक 3 साठी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील पहा पद क्रमांक 4 साठी BE BTech कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनियर, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सिस्टीम, इन्फॉर्मेशन सिस्टीम, इन्फॉर्मेशन सायन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मेकॅनिक लर्निंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग और an equipment discipline with knowledge of artificial intelligence and mechanic learning, real-time software development, electronics warfare system and on counter measures technicians किंवा पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी MBA मार्केटिंग मॅनेजमेंट. तर पद क्रमांक 4 साठी हे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. पद क्रमांक 5 साठी CA 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 6 साठी भारतीय लष्करातील आर्मर्ड कोअर ऑर्डिनन्स इन्फंट्री निवृत्त अधिकारी जे किमान कर्नल L13 वेतन श्रेणी त्यावरील या पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्याकडे आर्मी कोअर संचालनालय, डायरेक्टर ऑफ आर्मी कोर्प्स, भांडवली वस्तूची खरेदी, त्याचप्रमाणे खरेदी श्रेणी व्यवस्थापन या क्षेत्रात 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 7 साठी पहा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSIची असोसिएट फेलो सदस्यत्व कंपनी सेक्रेटरीची पात्रता धारण केलेली असावी. तसेच किमान 9 वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा, ज्यामध्ये रत्नश्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU, विशेषतः DPSU किंवा सूचीबद्ध कंपन्या यांच्या कायदेशीर, व्यावसायिक बाबीचे सखोल ज्ञान आणि कॉर्पोरेट सेक्रेटरियल कामकाजातील नैपुण्य व क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 8 साठी पहा BA BTech सायबर सेक्रेटरी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनियर, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सिस्टीम, इन्फॉर्मेशन सिस्टीम, इन्फॉर्मेशन सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा MCA, सायबर सुरक्षा सल्लागार अनुभव, सायबर सुरक्षातील पदवी, सायबर सुरक्षेशी संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा इतर क्षेत्रातील पदवी,
सायबर सुरक्षेची संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर पद क्रमांक 8 साठी या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगलेलं आहे. त्याचप्रमाणे वय मर्यादा या भरतीमध्ये तुम्हाला 25 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. तुमचं वय आहे SC साठी 5 वर्षापर्यंत सूट दिली आहे आणि ओबीसी वाल्यांसाठी 3 वर्षापर्यंत सूट दिली आहे. या ठिकाणी पद क्रमांक 5 ते 8 यामध्ये तुम्हाला 65 वर्षाखालील उमेदवार अर्ज भरू शकतात. त्याचप्रमाणे पद क्रमांक 1 ते 4 यामध्ये 30 वर्षापर्यंत उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी AVNL भरती 2026 ॲप्लिकेशन प्रोसेस. अर्ज पद्धत उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तर ज्या उमेदवारांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर अर्ज शुल्क तर या ठिकाणी जनरल OBC EWS साठी 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे SC ST PWD एक्समेन्स महिला यासाठी फी नाही आहे. त्याचप्रमाणे AVNL भरती 2026 अप्लाय लास्ट डेट. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर 25 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुमची निवड कशी होणार आहे या ठिकाणी तुमची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे. तुमची परीक्षा होणार आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी AVNL भरती 2026 नोटिफिकेशन PDF जाहिरात. तर ज्या विद्यार्थ्यांना PDF जाहिरात वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF जाहिरातची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. या ठिकाणी आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड AVNL भरती 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडील वरील पात्रता आहे, जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची थोडीशी मदत होईल मित्रांनो. आणि अशा सरकारी खाजगी भरत्याबद्दल तुम्हाला अपडेट हवे असेल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे संधी आहे, या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर ज्यांचं ITI वगैरे झालं त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचं सोनं करा. आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. ज्यांचं ITI झालं त्यांना या नोकरीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम शांती सलाम. बाय बाय.